नमस्कार मित्रांनो, जी के मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आपण आज 23 एप्रिल 2025 रोजीचे जेवढे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न बनणार आहेत, ते आपण आज पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. प्रश्न पहिला, TCSच्या पहिल्या महिला CEO पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? बरोबर तर मित्रांनो, ऑप्शन ए आरती सुब्रमण्यम यांची TCSच्या पहिल्या महिला CEO म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर स्थापना झाली आहे TCSची 1968. संस्थापक आहेत JRD टाटा. मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी. अध्यक्ष आहेत नटराज चंद्रशेखर. प्रश्न दुसरा, महिला संवाद मोहीम कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे? बरोबर तर मित्रांनो, ऑप्शन डी बिहार या राज्याने महिला संवाद मोहीम सुरू केलेली आहे. तर माहिती पाहू. महिला लाभार्थी आणि इतर भागधारकांपर्यंत पोहोचण्यासाठी बिहार महिला संवाद मोहीम सुरू केली आहे, जी पुढील 2 महिन्यापर्यंत सुरू राहील. राज्यातील सुमारे 17,000 ठिकाणी हा संवाद आयोजित केला जाईल, ज्यामध्ये 2 कोटीहून अधिक महिला सहभागी होतील. तर महिला संवाद मोहिमेचे उद्घाटन मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केलेलं आहे. तर बिहार राज्याबद्दल आपण माहिती पाहू. राजधानी आहे पाटणा. राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान. मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार. विधान परिषद सीट आहेत 75. विधानसभा सीट आहेत 243. राज्यसभा सीट आहेत 16 व लोकसभा सीट आहेत 40. प्रश्न तिसरा, ई सेहत ॲप कोणत्या राज्यात लॉन्च करण्यात आले आहे? बरोबर त्या मित्रांनो, ऑप्शन बी जम्मू काश्मीर राज्यात ई सेहत ॲप लॉन्च करण्यात आले आहे. तर ॲप लॉन्च मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी केलेलं आहे. हे एक व्यापक एक स्टॉक डिजिटल समाधान आहे, जे जम्मू आणि काश्मीरमधील लोकांच्या आरोग्य सेवांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाईन केलेले आहे, ज्यामध्ये नागरिक, डॉक्टर आणि वैद्यकीय व्यावसायिक यांचा समावेश आहे. तसेच जम्मू काश्मीरबद्दल माहिती पाहू. केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषणा करण्यात आली आहे 31 ऑक्टोबर 2019 मध्ये. राजधानी आहे श्रीनगर. जम्मू. लेफ्टनंट गव्हर्नर आहेत मनोज सिन्हा. मुख्यमंत्री आहेत उमर अब्दुल्ला. प्रश्न चौथा, फ्रान्समधील कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी एकूण किती चित्रपटांची निवड करण्यात आली आहे? बरोबर त्या मित्रांनो, ऑप्शन ए 4 चित्रपटांची फ्रान्स कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी निवड करण्यात आली आहे. तर त्यापैकी पहिला चित्रपट आहे स्थळ, स्ट्रो फ्लावर, खलीद का शिवाजी व जुनं फर्निचर या 4 चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. तर 12 ते 14 मे दरम्यान फ्रान्समध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव होणार आहे. तर 2016 पासून मराठी चित्रपट कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपटामध्ये पाठवला जात आहे. प्रश्न पाचवा, ख्रिश्चन धर्मियांचे धर्मगुरू पोप फ्रान्स यांचे वयाच्या कितव्या वर्षी निधन झाले? बरोबर त्या मित्रांनो, ऑप्शन सी 88व्या वर्षी ख्रिश्चन धर्मियांचे धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन झाले आहे. तर माहिती पाहू. त्यांचा जन्म 17 डिसेंबर 1936 रोजी अर्जेंटिनामध्ये झाला. तर मृत्यू हा 21 एप्रिल 2025 रोजी वयाच्या 88व्या वर्षी झाला. माहिती पाहू. पोप फ्रान्सिस हे कॅथोलिक ख्रिश्चन धर्माचे प्रमुख धर्मगुरू होते. तसेच ते व्हॅटिकनचे प्रमुख देखील होते. पोप फ्रान्सिस हे इतिहासातील पहिले लॅटिन अमेरिकन पोप होते. 13 मार्च 2013 रोजी 266वे पोप म्हणून त्यांची निवड झाली होती. तसेच पोप फ्रान्सिस यांनी आपल्या कारकिर्दीत गरीब आणि गरजू लोकांच्या कल्याणासाठी अनेक कामे केली. तसेच त्यांनी आंतरधर्मीय संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न केला. प्रश्न 6वा, वसुंधरा दिवस कधी साजरा करण्यात आला? बरोबर मित्रांनो, ऑप्शन बी 22 एप्रिल हा वसुंधरा दिवस म्हणून साजरा करण्यात आला. तर वसुंधरा दिवसाची थीम आहे 2025 ची आमची शक्ती आमचा ग्रह. माहिती पाहू. या दिवसाची सुरुवात अमेरिकेमध्ये 1970 मध्ये जॉन मॅकोनेल यांनी केली. पृथ्वीवरील पर्यावरणाचे रक्षण करण्याबद्दल जागरूकता निर्माण करणे हा या दिवसामागचा उद्देश आहे. तर एकूण 193 देशांमध्ये हा दिवस साजरा केला जातो. प्रश्न 7वा, खालीलपैकी कोण IPLचा सर्वाधिक युवा खेळाडू ठरला आहे?
बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन बी वैभव सूर्यवंशी हा IPL चा सर्वाधिक युवा खेळाडू ठरला आहे. वैभव सूर्यवंशी हा 14व्या वर्षी IPL मध्ये पदार्पण करणारा सर्वात लहान खेळाडू आहे. राज्य आहे बिहार. IPL संघात आहे राजस्थान या संघात आहे राजस्थान रॉयल्समध्ये. रणजी स्पर्धेत 12 वर्ष 284 दिवसांचा असताना प्रवेश केला होता. लिस्ट ए क्रिकेटमध्ये 13 वर्षे 269 दिवसांचा असतानाच प्रवेश करण्यात आला. तसेच अंडर 19 संघात 58 चेंडूत शतक करण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे ऑस्ट्रेलिया विरुद्ध. प्रश्न 8वा आशिया बॅडमिंटन 2025 कोणत्या देशात आयोजित करण्यात आले आहे? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन बी चीन या देशामध्ये आशियाई बॅडमिंटन 2025 आयोजित करण्यात आले आहे. आवृत्ती आहे 42वी. बक्षीस आहे $5,00,000 आयोजित करण्यात आले आहे निगॅम्बो चीन या ठिकाणी. प्रश्न 9वा बिमस्टेक लोकांच्या अध्यक्षपदी कोणत्या देशाची निवड झाली आहे? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन सी बांगलादेशाची निवड ही बिमस्टेक लोकांच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. तसेच माहिती पाहू सचिवालय ढाका बांगलादेश या ठिकाणी बिमस्टेकचे अध्यक्षपद आहे बांगलादेश मार्च 2025 पासून व सरचिटणीस पद आहे पायरा भारत देशाकडे 2023 पासून. तर बिमस्टेकची स्थापना झाली आहे 6 जून 1997. तसेच 4 एप्रिल 2025 रोजी बँकॉक थायलंड येथील 6वी शिखर परिषद आयोजित करण्यात आली होती. प्रश्न 10वा ई कॅबिनेट प्रणाली लागू करणारे महाराष्ट्र हे कितवे राज्य होणार आहे? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन डी महाराष्ट्र हे ई कॅबिनेट प्रणाली लागू करणारे 7वे राज्य ठरणार आहे. तसेच महाराष्ट्र आता उत्तराखंड, उत्तर प्रदेश, अरुणाचल प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि त्रिपुरा यांच्यानंतर ई कॅबिनेट प्रणाली लागू करणारे 7वे राज्य होणार आहे. तसेच या प्रणालीमुळे मंत्रिमंडळ बैठकीचे नियोजन, संदर्भ शोधणे, निर्णयाची अंमलबजावणी, कार्यपद्धतीचे परीक्षण सोप्या पद्धतीने करता येणार आहे.